चला पुढे जायचं. हे बघा, आपण जो किल्ला पाहतो या किल्ल्याची पहिल्यांदा ओळख करून घेऊ. महाराष्ट्रामध्ये 359 किल्ले, या पन्हाळ्यासकट 360 किल्ले. कुठल्याही किल्ल्यावर गेला तर किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी थांबून संपूर्ण किल्ला पायी फिरावा लागतो. एकमेव किल्ला असा की या किल्ल्यावर गाडी फिरते. त्यामुळं या किल्ल्यावर बरेचसे मुंबई पुण्यातून लोक येतात, गाईड नको किल्ला दाखवा. आता किल्ला एवढा मोठा परिसर आहे की या किल्ल्याची हाईट कमी आहे, पण याचं क्षेत्रफळ सर्वात मोठं आहे. गाडी घेऊन जरी फिरलो तर कमीत कमी तास ते सव्वा तास लागतो आपल्याला किल्ला फिरायला. या किल्ल्याची सुरुवात 1052 ते 1112 मध्ये शिलावंशी भोज राजाने केलेली आहे. त्या भोज राजाने आपल्या आयुष्यातली 60 वर्ष घालवली, किल्ला संपूर्ण उभा केला. त्यावेळेस त्या पन्हाळा किल्ल्याचं नाव होतं पन्नगाले. आले म्हणजे घर आणि पन्ना म्हणजे नाग. आराध्य दैवत म्हणून आपण गणपतीची पूजा करतो. ही लोक नागाची पूजा करत होते, कारण सर्प पकडणारी लोक ज्याला आपण गारोडी म्हणतो, ही लोक या किल्ल्यावर वास्तव्य होते. त्याच्यानंतर मुस्लिमांनी 1451 1557 किल्ला घेतला. विजापूरचा इब्राहिम मजीदचा पहिला दुसरा. त्यांचा एक कारागीर होता अबुल शेख. त्या कारागिराने डेव्हलपिंग केला, आपलं नाव दिलं शहांची दुर्ग. शिवाजी राजांनी फक्त किल्ला जिंकून घेतला. 28 नोव्हेंबर 1651 काढला. त्यावेळेस त्याला पन्हाळगडाचं नाव दिलं. आपल्या घरातलं पाणी पन्हाळ्यातून पोगरमधून बाहेर काढतो, तसं किल्ल्यावरचं पाणी दोन मार्गातून बाहेर काढतो, म्हणून याला पन्हाळगड या नावानं ओळखतात. त्या पन्हाळ किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची 3127 फूट, 962 मीटर उंचीवर किल्ला. आपण जो पहिला पॉईंट पाहतो त्याचं नाव आहे 3 दरवाजे. 3 वेगवेगळे दरवाजे.